खरं म्हणजे छत्रपती शिवाजीराजांच्या या मंदिराच्या स्थापनेला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे या वर्षाला। आणि आता सध्या आमची तयारी तिथीनुसार छत्रपती शिवाजीराजांच्या जयंती उत्सवाची सुरू आहे। वर्षभरामध्ये छत्रपती शिवाजीराजांच्या या शक्तिपीठाला जवळजवळ 10 लाखाच्या वर शिवभक्तांनी या ठिकाणी येऊन छत्रपती शिवाजीराजांच्या या शक्तिपीठाला भेट दिलेली आहे। आणि 5000पेक्षा जास्त शाळा या विद्यापीठामध्ये या शक्तिपीठामध्ये येऊन त्या विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजीराजांच्या इतिहासाची माहिती त्यांनी जाणून घेतलेली आहे। आणि नित्यनियमाने सतत अनेक प्रकारचे उपक्रम छत्रपती शिवाजी महाराजांच्या शक्तिपीठाच्या माध्यमातून आम्ही करतो आहोत। भारतीय संस्कृतीमध्ये जेवढे उत्सव साजरे होतात ते सर्व उत्सव वर्षभराचे या मंदिरामध्ये साजरे केले जातात। वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम असतील, मग त्यामध्ये शाळांमध्ये व्याख्यानमाला असतील, ब्लड डोनेशन कॅम्प असतील, किंवा स्वच्छता अभियान असतील, गडकिल्ले संवर्धनाच्या मोहिमा असतील, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या ऐतिहासिक मोहिमा देखील छत्रपती शिवाजीराजांच्या या शक्तिपीठाच्या माध्यमातून वर्षभरातून संपन्न झालेल्या आहेत। छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तिपीठ शिवक्षेत्र मराठीपाडा येथे वर्धापन दिनानिमित्त 2 दिवसाचं आम्ही कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। यामध्ये पहिल्या दिवशी होम हवन विधी होणार आहे। त्याचबरोबर हवा कैलास महाराज आमचे मार्गदर्शक यांचं भव्य असं कीर्तन होणार आहे। त्याचबरोबर संध्याकाळी 7च्या सुमारास इथे वारी संतांचा हा खूप चांगल्या प्रकारचा तुकाराम बीज असल्याकारणाने वारकऱ्यांसाठी अतिशय चांगल्या प्रकारचा आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे। म्हणजे महत्त्वाचा दिवस आहे, कारण ह्याच दिवशी आम्ही छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात शक्तिपीठाचा आपण लोकार्पण सोहळा केला होता। त्यावेळेस सकाळी 7 ते 9 इथे महाराजांचा अभिषेक होणार आहे। गेल्या वर्षभरात इथे अनेक प्रकारचे उपक्रम राबवले गेलेत आणि आतुरतेने वाट बघत असलेले आमचे सर्व शिवकांती प्रतिष्ठानचे विश्वस्त असतील, सदस्य असतील, यांनी म्हणजे या प्रथम वर्धापन दिनासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून तयारी केलेली आहे। आणि प्रमुख उपस्थिती म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, त्याचबरोबर शिवेंद्रराजे भोसले असतील, अमोल कोल्हेजी असतील, अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। आणि वारकरी संप्रदायाचे सुद्धा काही आमचे मार्गदर्शक असतील, हरिभक्त पारायण असतील, आणि आध्यात्मिक क्षेत्रातले खूप सारे असे नामवंत लोक इथं उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर संपूर्ण ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, रायगड जिल्हा या ठिकाणातले अनेक शिवभक्त या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। महाराष्ट्रातून तसे परदेशातून मॉरिशसवरून सुद्धा इथे काही लोक येणार आहेत। त्यानिमित्ताने शिवाजी महाराजांचे खरे विचार आपण पुढे घेऊन जात आहोत असे आम्हाला वाटतं।